श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 29 जून सोमवती पौर्णिमेच्या दिवशी या 3 झाडांना शांतपणे स्पर्श करा. छप्पर फाडले जाईल. पैशांचीही कमतरता भासेल. श्रीमंतांना इतकी संपत्ती मिळेल की ते व्यवस्थापित करू शकणार नाहीत. जन्माच्या वेळी गरिबी त्वरित दूर होईल. जर तुमचा दूरवर विश्वास नसेल तर 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी व्यावहारिक करण्याचा प्रयत्न करा. भक्त, या अद्भुत देववृक्षांबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सोमवती पौर्णिमेच्या दिवशीच त्या देववृक्षांमध्ये भोलेनाथजी राहतात आणि ही झाडे तुमच्या घराच्या परिसरात अगदी सहजपणे सापडतील. या देववृक्षाबाबत महादेवने स्वतः आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीने या झाडाला योग्य कृतीनुसार 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी स्पर्श केला तर त्याला त्याच्या घरात महादेवाचा आशीर्वाद मिळेल आणि त्याच्या आयुष्यात सुरू असलेली गरिबी आणि दुःख संपेल. जन्मतःच गरिबीचे त्वरित उच्चाटन केले जाईल आणि तुमचे नशीब 7व्या आकाशावर असेल. तुम्ही जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागोमाग येईल. मग तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पहा, तरच फायदा होऊ शकतो. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पहा. जर तुम्ही आजच्या दरम्यान व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आयुष्यात कधीही यश मिळणार नाही आणि तुम्ही वर्षभर अस्वस्थ राहाल. तुम्ही आणि भक्त या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडे सांगणार आहोत ज्यांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी लगेच दूर होईल. होय, माता लक्ष्मीचे भक्त तुमच्यावर इतके दयाळू असतील की येणाऱ्या काळात तुम्ही श्रीमंत व्हाल. भक्तांनो, जर तुम्ही या झाडांना स्पर्श केला जे आम्ही तुम्हाला 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी सांगणार आहोत तर तुमची गरिबी दूर होईल. त्यावेळी भाविक अनेक वर्षांनंतर एका विशेष योगायोगाने सोमवती पौर्णिमा साजरी करण्यासाठी आले आहेत. तर आम्ही तुम्हाला ज्या झाडांबद्दल सांगणार आहोत, जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ आणि शुभ वेळ पाहून त्यांना स्पर्श केला तर माझ्यावर विश्वास ठेवा, काही दिवसांनंतर तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडू लागेल. मग तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती करण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. ते सापडेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही आनंदाने भरून जाल. जर तुम्ही 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी या देववृक्षांना स्पर्श केला तर तुम्हाला तिन्ही देव ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे आशीर्वाद मिळतील. त्यामुळे सर्व तपशिलांसाठी हा व्हिडिओ पहा. तर 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रोपांना स्पर्श करावा लागेल ते जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलची सदस्यता घ्या आणि व्हिडिओ पसंत करा. तसेच तुम्ही तुमचे राशीचिन्ह किंवा तुमचे शुभ नाव टिप्पणी चौकटीत ठेवले पाहिजे, कारण आम्ही तुमच्या राशीशी संबंधित नशीब देखील सांगतो आणि नशिबात चालू असलेल्या समस्या त्वरित दूर करण्याचे सर्वात सोपे मार्ग देखील सांगतो. त्यामुळे तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. तर चला भक्तांच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक प्रकारच्या पौराणिक विश्वासांना महत्त्व दिले गेले आहे की अशी अनेक झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष म्हटले गेले आहे आणि ते खूप शुभ देखील मानले जातात. निसर्गात अशी अनेक झाडे आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या समस्या दूर करतात. विशेष म्हणजे लोक झाडाची केवळ पूजाच करत नाहीत तर त्याचा औषध म्हणूनही वापर करतात. हे अनेक प्रकारचे प्रमुख रोग बरे करते आणि अनेक प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींचा उल्लेख वैदिक पुराणांमध्येही आहे. भक्तांनो, जर तुम्ही देखील 29 जून सोमवती पौर्णिमेला या झाडांना स्पर्श केला तर तुम्हाला महादेवाचा असा आशीर्वाद मिळेल की तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतील. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार या सोमवती पौर्णिमेच्या दिवशी भगवान भोलेनाथ स्वतः या चमत्कारिक वनस्पतीवर विराजमान होतील. त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही या विशेष झाडांना स्पर्श केला तर तुमचा तराफा त्यातून जाईल आणि त्याच वेळी तुम्हाला ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतील. मग स्वतः विधवा देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाहीत.
त्यामुळे भक्त त्या चमत्कारी झाडांना सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सोमवती पौर्णिमेची माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला त्या देववृक्षांना स्पर्श करण्याची योग्य शुभ वेळ कळेल. सोमवती पौर्णिमेच्या शुभ काळाबद्दल जाणून घेऊया. कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमेची तारीख 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होईल आणि ही तारीख 30 जून रोजी सकाळी 5:26 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार यावेळी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सोमवार 29 जून रोजी साजरी केली जाईल. तर भक्त, सर्वप्रथम आपण सर्वजण कोणत्याही वेळी या वनस्पतींना स्पर्श करू शकता, म्हणजेच 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी. त्यात काही अडचण नाही. आता कोणत्या रोपांना स्पर्श करावा हे सांगण्यात तुमचा जास्त वेळ वाया घालवू नका. आपल्या हिंदू धर्मात भक्तांनी माता राणीचे अनेक रूपं सांगितले आहेत, ज्यामध्ये झाडांना भीमादेवीचे रूप म्हटले जाते. तर आज आम्ही तुम्हाला अशा झाडांबद्दल सांगणार आहोत, ज्याला 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी स्पर्श करणे खूप शुभ मानले जाते. सोमवती पौर्णिमेच्या दिवशी त्यांना स्पर्श केल्यानेच शत्रूचा दोष, कर्जाचा दोष, दारिद्र्याचा दोष हे सर्व संपतात. भगवान भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती पौर्णिमेचा दिवस सर्वात योग्य मानला जातो. आणि सोमवती पौर्णिमेच्या पवित्र सणांमध्ये काही झाडे आहेत ज्यांना देववृक्ष म्हणतात. देवतांना वृक्ष म्हणतात. ते देवाचे प्रकटीकरण आहेत. आई काळी आहे आणि आपल्या धर्मात आपण झाडे आणि वनस्पतींची देवी देवता म्हणून पूजा करतो आणि आपण त्यांचीही पूजा केली पाहिजे. तुम्ही सिंदूर काढून शमीच्या मुळाशी ठेवू शकता. त्यामुळे लवकरच हा आजार बरा होईल. याशिवाय जर तुम्हाला आजार टाळायचा असेल आणि निरोगी राहायचे असेल तर शमीच्या मुळाशी सिंदूर टाकल्याने तुमचा आजार नष्ट होऊ शकतो. 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी शमीच्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या शुभेच्छा सांगाव्या लागतील. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमची गरिबी संपेल. या दिवशी तुम्हाला शमी वृक्षाच्या प्रभावाला प्रचंड फायदा होऊ शकतो. त्यामुळे सोमवती पौर्णिमेच्या दिवशी शमी वृक्षाचा आशीर्वाद घ्या आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. भक्तांनो, आता आपण तिसऱ्या झाडाबद्दल बोलू, ज्याला देववृक्ष देखील म्हणतात. पारिजातच्या या झाडाचा उगम समुद्राच्या मंथनाने झाला आणि देवराज इंद्राच्या नंदनवनामध्ये त्याची स्थापना झाली. मानवजातीच्या कल्याणासाठी भगवान कृष्णाने हा वृक्ष पृथ्वीवर आणला. हे झाड लक्ष्मीचे रूप मानले जाते, कारण लक्ष्मी मातेचा जन्मही समुद्र मंथनाने झाला आहे. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात थकवा किंवा वेदना असेल किंवा उपवासादरम्यान त्रास असेल तर संध्याकाळी पारिजातच्या झाडाला स्पर्श केल्याने या सर्व समस्या दूर होतात. त्यामुळे 29 जूनच्या सोमवती पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सर्वजण या झाडाला स्पर्श करू शकता आणि विशेष लाभ मिळवू शकता. 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही या झाडाखाली तुपाचा दिवा लावला आणि त्याच्या मुळांमध्ये एक लहानसा सिंदूर लावला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण मला तुमची प्रार्थना हवी आहे. हीच प्रार्थना आहे, जे पारिजात वृक्ष, तू देवीचे रूप आहेस. कृपया आमच्या सर्व समस्या सोडवा. लक्ष्मी आमच्या घरात राहते. पितृदोष, गृहदोष, लक्ष्मी दोष संपतो. कृपया आमच्या जीवनात समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करा. जर तुमच्या घरात पैशांचा ओघ कमी होत असेल आणि पैसा व्यर्थ खर्च होत असेल तर तुम्ही पारिजातची 5 फुले घेऊन ती व्यवस्थित वाळवू शकता. पिवळ्या कापडात बांधू शकता आणि ती तिजोरीमध्ये ठेवू शकता. हे मंगळवारी किंवा सोमवती पौर्णिमेच्या दिवशी केले पाहिजे. यामुळे तुमच्या घराची संपत्ती वाढेल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. म्हणून जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल किंवा तुमची काही अपूर्ण इच्छा असेल तर या 3 झाडांबद्दल नमूद केलेले उपाय नक्की करा. विशेषतः जर तुम्ही तिन्ही झाडांना स्पर्श केला तर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे कोणतीही शक्ती तुमच्या मार्गात येऊ शकणार नाही. 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी या उपाययोजना केल्या पाहिजेत.
यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते. तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब चमकू शकते. भक्तांनो, पुढच्या झाडाला सांगण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या वाहिनीवर नवीन असाल, तर वाहिनीची सदस्यता घेण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो. व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे राशीचिन्ह कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण आम्ही तुम्हाला नशीब आणि तुमच्या राशीशी संबंधित समस्यांवरील उपाय देखील सांगतो. त्यामुळे तुमचे राशीचिन्ह टिप्पणी चौकटीत ठेवून तुमचे नशीब जागे करा. सोमवती पौर्णिमेच्या दिवशी 29 जून रोजी तुम्हाला स्पर्श करावा लागणारा पुढचा वृक्ष आता भक्त आहे. तो एक पिंपळ वृक्ष आहे. हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते. हे विशेषतः भगवान शिव आणि विष्णू या दोघांशी संबंधित आहेत. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि नशीब येते. सोमवती पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करा आणि ते स्वच्छ ठेवा. पिंपळाच्या खाली दिवा लावणे आणि पूजा करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते. शिवलिंगाची पाने अर्पण करता येतात. पिंपळाच्या झाडाखाली 108 वेळा ओम नमः शिवाय याचा जप करा. मग दिवा लावून प्रार्थना करा. लक्षात ठेवा की रात्री कधीही पिंपळाच्या झाडाखाली झोपू नये, कारण ते अशुद्ध मानले जाते. भाविकांना आता सोमवती पौर्णिमेच्या दिवशी ज्या देववृक्षाला स्पर्श करायचा आहे तो वटवृक्ष आहे. वटवृक्ष हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा वृक्ष आहे, विशेषतः महिलांसाठी. हा वृक्ष समृद्ध, आनंद आणि आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो. वटवृक्षाचा संबंध अनेकदा भगवान शिव आणि पार्वतीच्या संयुक्त पूजेशी जोडला जातो. सोमवती पौर्णिमेच्या दिवशी या झाडावर जाऊन त्याची पूजा करणे खूप शुभ आहे. दिवा लावा आणि झाडाखाली प्रार्थना करा. वटवृक्षाभोवती फिरणे खूप शुभ असते. वटवृक्षाच्या मुळाशी दूध आणि पाणी अर्पण करा आणि तेथे भगवान शिवाचे ध्यान करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. वटवृक्षाच्या पूजेदरम्यान त्यांच्या फांद्या आणि खोड देखील सजले पाहिजेत, कारण ते वृक्षाचे जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. वडाच्या झाडाची पानेही भगवान शिवाला प्रिय आहेत. त्यामुळे भगवान शिवाला पान अर्पण करणे शुभ मानले जाते. सोमवती पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला स्पर्श करावा लागणारा पुढचा वृक्ष आता भक्त आहे. ते कडुलिंबाचे झाड आहे. भक्त, विशेषतः कडुलिंबाचे झाड हे आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. या झाडाची पाने आणि साल औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत आणि शरीराच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त आहेत. कडुलिंबाच्या झाडाजवळ जा आणि त्याची पूजा करा. शिवलिंगावर कडुलिंबाची पाने अर्पण केल्याने शुभता प्राप्त होते. कडुलिंबाच्या झाडाची साल आणि पाण्याने अंघोळ करणे हे देखील शुद्धता आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. कडुलिंबाच्या झाडाची पूजा करताना ओम नमः शिवायच्या मंत्राचा जप करा. हे मन शांत करण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत करते. कडुलिंबाच्या झाडाची पूजा करताना पाने शारीरिक शुद्धीकरणासाठी देखील वापरली जाऊ शकतात. तथापि तुम्ही त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करत आहात याची खात्री करा. आता सोमवती पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ज्या झाडाला स्पर्श करावा लागेल तो पुढचा वृक्ष आहे. ते आंब्याचे झाड आहे. आंब्याचे झाड हिंदू धर्मात देखील महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. सोमवती पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या झाडाची पूजा केल्याने त्या व्यक्तीला आनंद, समृद्धी आणि आशीर्वाद मिळतो. आंब्याच्या झाडावर जा आणि त्याची पूजा करा आणि भगवान शिवाचे ध्यान करा. शिवलिंगाला आंब्याची पाने अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. आंब्याच्या झाडाचा वापर विशेषतः शिवाच्या पूजेसाठी करा, कारण हा वृक्ष शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.